आतापर्यंतचा जर युपीएससीचा इतिहास जर आपण बघितला येस. तर त्याच्यामध्ये अशी काही नावं सांगता येतील का की ज्यांनी मराठी भाषा माध्यम घेतलं होतं आणि त्यांनी ही परीक्षा ते पास होऊ शकले, क्रॅक करू शकले, वेगवेगळ्या विभिन्न पदांवरती जाऊ शकले? मला असं वाटतं की सुरुवात तर आपल्याला भूषण गगराणी त्यांचं नाव आहे आणि त्यांचं रेकॉर्ड अजूनही कुणी मोडू शकलं नाही. संपूर्ण भारतामध्ये मराठी माध्यमातून परीक्षेची तयारी करून मराठी माध्यमातून ही परीक्षा लिहून ते दुसरे आले होते. ज्या विद्यार्थ्यांना मी स्वयं शिकवलेलं आहे, त्यांना मी जवळनं बघितलेलं आहे, त्यापूर्वी एक नाव घेणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं, अजित जोशी. आणि त्यानंतर 2009 ते 11 या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मी शिकवलं त्यात शीतल उगले. त्यांनी 3 मुख्य परीक्षा दिल्या आणि तिन्ही मुख्य परीक्षांमध्ये त्यांना पद तर मिळालंच, म्हणजे मुख्य परीक्षा, त्यानंतर मुलाखत, पहिल्यांदा IRS झाल्या, त्यानंतर पुन्हा IRS मिळालं आणि त्यांचा जो त्यांची जी तिसरी मेन्स होती आणि अर्थात त्या पात्र झाल्या, मुलाखत दिल्या. संपूर्ण भारतामध्ये 27वी रँक त्यांची होती. आणि त्यांच्याच बॅचला अभिनव देशमुख, ते तर डॉक्टर होते, त्यामुळे त्यांनी देखील मराठी माध्यमातून जाणीवपूर्वक निवड करून ती परीक्षेची तयारी केली आणि त्यांच्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्यांची निवड झाली. IPS हे पद त्यांना मिळालेलं होतं. आपल्या सर्व प्रेक्षकांना पण त्यांच्या स्टोरीजमध्ये इंटरेस्ट असणार आहे, जी सगळी तुम्ही नावं मगाशी सांगितली. त्याकडे मी शेवटाकडे येणारच आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, युनिक पॉडकास्टच्या या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा आपला जो चर्चेचा मुद्दा आहे किंवा चर्चेचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वसाधारणपणे संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल प्रकाशित झाल्यानंतर हा प्रश्न वारंवारपणे विचारला जातो. आणि मग काय आहे तो प्रश्न? तर प्रश्न असा आहे की UPSC परीक्षा आणि या परीक्षेची तयारी मराठीतून करता येते का? आणि मग या विषयावरती आज आपण युनिक अकॅडमीचे संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर यांच्याशीच संवाद साधणार आहे आणि त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर विचारणार आहे की खरंच UPSC परीक्षा ही मराठीतून देता येते का? मी सर्वप्रथम तुम्हा सर्व प्रेक्षकांच्या वतीनं सरांचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो. सर, धन्यवाद तुम्ही हा वेळ दिल्याबद्दल. माझा बेसिक पहिला प्रश्न हाच आहे की अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही शंका असते, हा प्रश्न असतो आणि सर्वसामान्यपणे UPSCचा निकाल ज्यावेळी प्रकाशित होतो त्यावेळी ही शंका किंवा हा प्रश्न सततपणे वारंवार विचारला जातो. आणि तो प्रश्न ज्याची आपण चर्चा केली की UPSCची परीक्षा ही मराठीतून देता येते का, तर मला तुम्हाला हेच विचारायचं की हे पॉसिबल आहे का किंवा हे शक्य आहे का? मला असं वाटतं की त्या प्रश्नात आपण जे अधोरेखित केलेलं आहे की निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतोच येतो. त्याचं कारण पण असं आहे की ही संघ लोकसेवा आयोगाद्वारे, ज्याला साधारणतः सेंट्रल बॉडी असं मानलं जातं, खरं तर ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, ज्या बॉडीच्या माध्यमातून ही परीक्षा आयोजित केली जाते आणि आपल्या देशाच्या वेगवेगळ्या घटक राज्यांमध्ये ऑफिसर्स निवडल्यानंतर काम करतात, त्यांचं पोस्टिंग होतं. सो अनेकांना असं वाटू शकतं की कदाचित ही परीक्षा केवळ इंग्रजीमध्ये किंवा फार फार तर हिंदीमधनं देता येत असेल, पण तसं ॲब्सोल्युटली नाही आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या भारतीय भाषा समाविष्ट केलेल्या आहेत आणि त्यात अर्थातच मराठी पण आहे, अनेक प्रादेशिक भाषांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या प्रत्येक प्रादेशिक भाषेमधनं ही परीक्षा लिहिण्याची पूर्णपणे मुभा आहे. त्यामुळे मराठीतनं ही परीक्षा डेफिनेटली देता येते. आता त्यातला एक दुसरा महत्त्वाचा जो भाग आहे की या परीक्षेची रचना आपण बघितली, 3 टप्पे आहेत: पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी. पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये माध्यमाचा प्रश्न, भाषा माध्यमाचा प्रश्न हा गौण ठरतो, कारण त्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला जवळपास काहीच लिहायचं नाही आहे. प्रश्न आहे, प्रश्नाच्या खाली पर्याय आहेत, त्यापैकी एका पर्यायाची निवड करायची आहे. सो ऑब्जेक्टिव्ह टाईपची ती एक्झाम असल्यामुळं माध्यमाचा प्रश्न महत्त्वाचा ठरत नाही. पण तरी देखील माध्यम नावाची बाब या संदर्भामध्ये देखील, म्हणजे पूर्वपरीक्षेच्या बाबतीत देखील आपण लक्षात ठेवायला पाहिजे, कारण पूर्वपरीक्षेत येणारे प्रश्न हे फक्त 2 भाषेमध्ये छापलेले असतात, एक इंग्रजी आणि दुसरे हिंदीमध्ये. त्यामुळे त्यापैकी एका भाषेतला प्रश्न तरी मला समजला पाहिजे, त्या अर्थानं ती महत्त्वाची आहे. हा पहिला भाग. दुसरा जो टप्पा आहे महत्त्वाचा मुख्य परीक्षेचा, 1750 गुणांची संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा, जिला मुख्य परीक्षेचा टप्पा असं मानतो, लेखी आहे ती. इथं विद्यार्थ्यांना कोणत्याही त्यांच्या पसंतीनुसार कोणत्याही भाषा माध्यमातून परीक्षा देता येते. आणि इथं भाषा माध्यम फार महत्त्वाचं आहे, कारण त्या भाषेमधनं मार्गदर्शन उपलब्ध असलं पाहिजे, संदर्भ साहित्य पुरेसं उपलब्ध असलं पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जो विद्यार्थी उमेदवार ही परीक्षा देणार आहे, लिहिणार आहे, त्या विद्यार्थ्याची त्या भाषेसंदर्भातली जी स्थिती आहे, स्टेटस जे आहे, तर ते व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणजे मला जर मराठीतून द्यायचं असेल तर मला मराठी वाचलेलं समजता यायला पाहिजे, समजलं पाहिजे आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला उत्तम मराठी
प्रभावी मराठी लिहिता यायला पाहिजे. सो मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये हा मुद्दा कळीचा बनतो. त्यानंतर येतो अखेरचा टप्पा, त्याला आपण मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी असं मानतो. तिथं देखील आयोगानं अलीकडच्या काळामध्येच संघ लोकसेवा आयोगाने एक अत्यंत महत्त्वाचा बदल केलेला आहे. तो बदल हा आहे की विद्यार्थ्याला जसं मुख्य परीक्षेच्या पातळीवरती माध्यम निवडायची मुभा आहे, चॉईस आहे, त्याच प्रकारचा चॉईस मुलाखतीच्या लेवलवरती देखील तो ठेवण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ, मी जर UPSCची मुख्य परीक्षा इंग्रजीमध्ये दिली असेल तर पुन्हा मला आयोग मुलाखतीच्या टप्प्यावरती चॉईस विचारते की तुम्हाला मुलाखत कोणत्या भाषा माध्यमातून द्यायची आहे. तिथं भाषा माध्यम बदलू शकतं, डेफिनेटली बदलू शकतं आपलं. त्यामुळं मला असं वाटतं की इथं विद्यार्थ्यांचा चॉईस व्यापक करण्याच्या दृष्टिकोनातनं हा निर्णय आयोगाने घेतलेला आहे. म्हणजे समजा मला जर सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतो, पण मला जर मुख्य परीक्षा ही जर इंग्लिश मधून मी दिली असेल तर मी मुलाखत मराठीतून देऊ शकतो. ऍब्सोल्युटली, और वाईस वर्सा. ऍब्सोल्युटली तुम्हाला ते करता येऊ शकतं. म्हणजे ओके, सो हे महत्वाचं आहे आणि हे विद्यार्थ्यांना याच्यातून एक महत्वाची बाब त्यातनं कळालेली असेल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना निश्चितपणे मिळालंय की परीक्षेची तयारी मराठीतून करता येते का, तर ऍब्सोल्युटली करता येते. आता त्याचे टप्पे, त्याच्या संदर्भातलं संदर्भ साहित्य या विषयावरती मी तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे. पण एक आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की दरवर्षी ज्यावेळी निकाल लागतो त्यावेळी महाराष्ट्राचा टक्का असा एक शब्द नेहमी आपल्याला बघायला मिळतो आणि याच्याविषयी मी तुम्हाला सविस्तर मला तुमचं उत्तर त्याबद्दल घ्यायचंच आहे. पण दुसऱ्या बाजूला आतापर्यंतचा जर UPSCचा इतिहास जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये अशी काही नावं सांगता येतील का की ज्यांनी मराठी भाषा माध्यम घेतलं होतं आणि त्यांनी ही परीक्षा ते पास होऊ शकले, क्रॅक करू शकले, वेगवेगळ्या विभिन्न पदांवरती जाऊ शकले? मला असं वाटतं की सुरुवात तर आपल्याला भूषण गगराणी त्यांचं नाव आहे आणि त्यांचं रेकॉर्ड अजूनही कुणी मोडू शकलं नाही. संपूर्ण भारतामध्ये मराठी माध्यमातून परीक्षेची तयारी करून मराठी माध्यमातून ही परीक्षा लिहून ते दुसरे आले होते. तिथंपासून सुरुवात केली तर अगदी या वर्षीचा जो निकाल 16 एप्रिलला लागलेला आहे, म्हणजे UPSC नागरी सेवा परीक्षा 2023 जी मागच्या वर्षीची होती आणि तिचा अंतिम निकाल या वर्षाच्या एप्रिलमध्ये लागलेला आहे. हिमांशू टेंबेकर नावाचा मुलगा आहे, तोही मराठी माध्यमातून ही परीक्षा पात्र झालेला आहे. आता दरम्यानच्या काळात आपण जर नावं बघितली तर अश्विनी कुलकर्णी, त्यानंतर जी नावं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेली आहेत, आनंद पाटील, विश्वास नांगरे पाटील, सुगंध राजाराम, त्यानंतर अभिनय कुंभार, संतोष शाळके, राजेश स्वामी, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना मी स्वयं शिकवलेलं आहे, त्यांना मी जवळनं बघितलेलं आहे, त्यापूर्वी एक नाव घेणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं, अजित जोशी. आणि त्यानंतर 2009 ते 11 या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मी शिकवलं त्यात शीतल उगले, त्यांनी 3 मुख्य परीक्षा दिल्या आणि तिन्ही मुख्य परीक्षांमध्ये त्यांना पद तर मिळालंच, म्हणजे मुख्य परीक्षा, त्यानंतर मुलाखत, पहिल्यांदा IRS झाल्या, त्यानंतर पुन्हा IRS मिळालं आणि त्यांचा जो त्यांची जी तिसरी मेन्स होती आणि अर्थात त्या पात्र झाल्या, मुलाखत दिल्या. संपूर्ण भारतामध्ये 27वी रँक त्यांची होती. आणि त्यांच्याच बॅचला अभिनव देशमुख, ते तर डॉक्टर होते, त्यामुळे त्यांनी देखील मराठी माध्यमातून जाणीवपूर्वक निवड करून ती परीक्षेची तयारी केली आणि त्यांचं पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्यांची निवड झाली. IPS हे पद त्यांना मिळालेलं होतं. त्यानंतर जे नाव बऱ्याच जणांना माहिती आहे, 2015ची परीक्षा 16मध्ये निकाल लागला अन्सारचे. त्यानंतर जे महत्त्वाचं आहे, मच्छिंद्र गाळवे, राज्यशास्त्र त्याचा वैकल्पिक विषय होता. त्यानंतर अजिंक्य विद्यागर आणि मी आत्ता ज्या हिमांशूचं नाव घेतलं. अर्थात एक खुलासा मला विद्यार्थी पालकांसाठी करायचाच आहे की ही जी मी आत्ता यादी सांगितलेली आहे तर त्या यादीच्या बाबतीमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की 1990च्या दशकाचा शेवट, म्हणजे 1996 पासून पुढे जर बघत गेलो आपण, ते साधारणतः 2010-11 पर्यंत तुम्हाला मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण पण मोठं दिसेल आणि त्यांची होणारी निवड पण मोठी दिसते. पण 2011 साली UPSCनं पूर्वपरीक्षेचा पॅटर्न बदलला आणि CSAT नावाचा पेपर इंट्रोड्यूस केला. त्यानंतर मात्र या निकालाच्या एकंदर प्रमाणामध्ये, म्हणजे मराठी माध्यमातून तयारी करणारे विद्यार्थी त्यांच्या प्रोफाईलमध्ये पण बदल झालेला आहे आणि त्यांचं अंतिम यादीमधलं जे प्रमाण आहे त्यात देखील लक्षणीय बदल झालेला आहे. आणि हा बदल केवळ मराठीच्या बाबतीमध्ये झालेला नाहीये, तर हा बदल सगळ्या, म्हणजे बिगर इंग्रजी, इव्हन त्यात हिंदी देखील आहे, बाकीच्या ज्याला आपण भारतीय भाषा म्हणूयात त्याच्यात हिंदीचाही आपण समावेश करूयात, बिगर इंग्रजी उर्वरित सगळ्या भाषा माध्यमातल्या मुलांवरती आणि त्यांच्या अंतिम निकालावरती तो परिणाम झालेला आहे. मला असं वाटतं सर्व प्रादेशिक भाषांमध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तो टक्का घसरलेला आहे. त्याचं एक कारण CSAT आहे, त्याच्याबद्दल आपण थोडीशी सविस्तर पुढे चर्चा करू. मी तुम्हाला त्याच्याबद्दल विचारणार. त्यामुळे मी हा खुलासा करणं मला महत्त्वाचं वाटलं की एक काळ महाराष्ट्रामध्ये असं होतं की माझं इंजिनिअरिंग जरी बॅकग्राऊंड असेल, मी मेडिकल सायन्स जरी एज्युकेशन घेतलं असेल, तरी माझी मराठी मातृभाषा, त्यातलं वाचन माझं चांगलं असल्यामुळं, मला लिहिता चांगलं येत असल्यामुळं अनेक उमेदवार मराठी माध्यमातून ही परीक्षा देण्याचा निर्णय घेत होते.
आता यातली जी मी तुम्हाला नावं सांगितलेली आहेत, अगदी आनंद पाटील यांच्यापासून ते एक महत्त्वाचं नाव प्रतीक ठुबे, तोही इंजिनियर होता. जसं मी अभिनव देशमुख सरांचं नाव घेतलं की MBBS केलं पण जाणीवपूर्वक मराठीतनं परीक्षा लिहिण्याचा निर्णय घेतला. तसाच प्रतीक ठुबे, सो त्याने देखील इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असताना देखील जाणीवपूर्वक निर्णय घेतला की मला मराठीतनं या परीक्षेची तयारी करायची. सो ही बाब त्या काळामध्ये डेफिनेटली समोर होतीच. म्हणजे विद्यार्थी जाणीवपूर्वक त्या प्रकारची निवड करायचे, पण 11 नंतर वेगवेगळ्या कारणांमुळे, त्यातलं एक कारण अर्थातच CSAT आहे, बाकीच्या इतर घटकांचा देखील आपल्याला त्या बाबतीमध्ये विचार करायला लागतो, पण ते आपण पुढे बघूयातच. येस, मी तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर की CSAT मुळे जी काही अडचण नाही म्हणता येणार आपल्याला खरं तर, पण जे काही चॅलेंज निर्माण झाले विद्यार्थ्यांसमोर, तर ते कसं टॅकल करायचं त्याच्याकडे मी येईनच. पण माझा त्याच्या आधीचा एक प्रश्न असा आहे की समजा एखाद्या विद्यार्थ्याला हा डिसिजन घ्यायचा आहे, UPSCची तयारी सुरू करायची आहे आणि मग भाषा माध्यम निवडायचं आहे त्याला, तर मग त्या केसमध्ये कुणी या भाषा माध्यमाचा विचार करायला पाहिजे किंवा मराठी माध्यमातून कुणी परीक्षा द्यावी आणि मग त्या संदर्भात तो निर्णय त्यांनी कसा घेतला पाहिजे? त्याचं सरळ आणि सोपं साधं उत्तर हे आहे की मी ज्या, आणि इन्क्लुडिंग मराठी, म्हणजे मराठी सकट कुठल्याही भाषा माध्यमाचा आपण विचार करत असू तर त्याची पहिली मूलभूत कसोटी ही आहे की जर मी मराठीचा विचार करत असेल तर माझं त्या भाषेतलं वाचन डॅश त्या भाषेतलं आकलन आणि महत्त्वाचं म्हणजे त्या भाषेतलं लेखन याची स्थिती काय आहे. मी वाचलेलं समजू शकतो, फाईन. त्यानंतर लिहू शकतो का म्हणजे मी ज्या प्रतीकचं नाव घेतलं किंवा अभिनव देशमुख त्यांचं मी नाव घेतलं किंवा अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला देता येतील की त्यांना त्यांच्या मराठी भाषेविषयी कॉन्फिडन्स होता, आणि तो केवळ कॉन्फिडन्स नव्हता तर ती वस्तुस्थिती पण होती. त्यामुळं सरळ त्याचं उत्तर काय आहे की ज्या भाषा माध्यमाचा तुम्ही विचार करत आहात त्यात आकलनाची आणि लेखनाची आपली परिस्थिती काय आहे, म्हणजे माझी स्टेज काय त्या बाबतीमधली. म्हणजे जर आत्ता माझं बऱ्यापैकी आकलन असेल किंवा मी बऱ्यापैकी लिहू शकत असेल तर त्यात मला सुधारणा करता येतील, म्हणजे ओके. पण जर बेसिकलीच माझ्या त्या भाषेच्या वाचन आकलनामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे लेखनामध्ये गंभीर अशा प्रकारच्या जर त्रुटी असतील, उणिवा असतील, तर मग त्या भाषा माध्यमाचा मुळीच विचार करता कामा नये. हा झाला एक भाग. दुसरा, ढोबळपणे आपण सांगत असताना, मार्गदर्शन करताना हे सातत्याने विद्यार्थ्यांच्या पालकांच्या समोर मांडत असतो की विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन कोणत्या भाषा माध्यमातून झालेलं आहे. जर ते इंग्रजी भाषा माध्यमातून झालं असेल तर मिनिमम ग्रॅज्युएशनची वर्ष आत्ताच्या क्रमानुसार 3 वर्ष आहेत, आणि जर प्रोफेशनल डिग्री असेल तर ते 4 आणि कधी कधी MBBS सारख्या याच्यामध्ये 4.5 वर्षाचं आहे, आणि ते बदलतं पण. म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा माध्यमातून ग्रॅज्युएशन केलेलं आहे, 3 ते 4.5 वर्षाचा कालावधी जर आपण गृहीत धरला तर संबंध तितक्या मोठ्या काळामध्ये त्या विद्यार्थ्यानं तो विषय कुठला का असेना इंग्रजी भाषा माध्यमातून तो वाचलाय, त्याच्या कानावरती लेक्चर्स पडलेले आहेत, त्याचं स्वतःचं वाचन आहे, त्यानं विचार त्या भाषेमध्ये कसा का असेना करायला सुरुवात केलेली आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण मोघमपणे सांगताना असं मानतो, तुमची जर अशा प्रकारची पार्श्वभूमी असेल, म्हणजे ग्रॅज्युएशन इंग्रजीमध्ये असेल तर तुम्ही इंग्रजी भाषा माध्यमाचा विचार करायला हरकत नाही. म्हणजे पण विद्यार्थ्यानं जर थोडासा विचार करून या निष्कर्षाला तो विद्यार्थी आला, भले माझं पदवी शिक्षण इंग्रजीमधनं झालेलं आहे पण माझं इंग्रजी इतकं चांगलं नाहीये, ओके, त्यापेक्षा माझा मराठीची जी लेवल आहे, स्थिती जी आहे, तर ती माझी चांगली आहे. मी वाचू पण चांगलं शकतो आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं मी लिहू चांगलं शकतो. म्हणजे थोडक्यात ज्या कुठल्या भाषा माध्यमाचा विद्यार्थी विचार करतायत निवडण्यासाठी, तर त्यात आपली स्थिती कशी आहे हाच त्याचा महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. आता त्याला जोडून पुढे ते घेऊयातच आपण, त्या विशिष्ट भाषा माध्यमामध्ये मार्गदर्शन उपलब्ध आहे का, पुरेसं संदर्भ साहित्य उपलब्ध आहे का, हे देखील 2 कळीचे मुद्दे आहेत. त्याचा विचार डेफिनेटली केला गेला पाहिजे. मला म्हणजे याच्यामध्ये काही गोष्टी ज्या जाणवत आहेत की तुम्ही जी नावं घेतली की ज्यामध्ये प्रामुख्याने अभिनव देशमुख असतील किंवा प्रतीक ठुबे सर असतील की ज्यांचं ग्रॅज्युएशन हे इंग्रजी माध्यमातून होतं किंवा प्रोफेशनल ग्रॅज्युएशन होतं, म्हणजे MBBS असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, बट स्टील त्यांचा जो डिसिजन होता भाषा माध्यमाच्या निवडीचा तर तो मराठी असा होता. मला त्यांची स्टोरी तर तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे, आणि खरं तर आपल्या सर्व प्रेक्षकांना पण त्यांच्या स्टोरीजमध्ये इंटरेस्ट असणार आहे. जी सगळी तुम्ही नावं मगाशी सांगितली त्याकडे मी शेवटाकडे येणारच आहे. पण मग हा डिसिजन ज्यावेळी हे विद्यार्थी घेतात आणि मग ती तयारी करतात, आणि दुसऱ्या बाजूला जो आत्ता तयारी करणारा जो विद्यार्थी आहे की जो प्रोफेशनल डिग्री मिळवतोय, जो मे बी MBBSला आहे, इंजिनिअरिंगला आहे किंवा BSc ॲग्रीला आहे, तर त्यांच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा असं दिसतं आपल्याला की त्यांनी जे भाषा माध्यम आहे ते इंग्रजीच निवडलेलं असतं, आणि मग बऱ्याच वेळा त्याचा विचार होताना दिसत नाही की त्यांची थॉट प्रोसेस आणि ज्याचा मगाशी तुम्ही उल्लेख केला की आकलन कशा प्रकारचं आहे, तर थॉट प्रोसेसचं महत्त्व याच्यात कशा पद्धतीने? ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे 2 गोष्टी आहेत.
एक तर परीक्षेचा पॅटर्न जर तुम्ही बघितला तर निबंधाचा 250 गुणांचा पेपर आहे. सो तिथं तुम्हाला विचार करूनच निबंध लिहायचे आहे. एक दुसरं असं आहे की तुम्हाला प्रत्यक्ष लिहायचं आहे आणि तिथं तुम्ही म्हणजे एखादा फिजिक्स केमिस्ट्री सारखा किंवा सोशल सायन्सेसमधला सोशोलॉजी सारखा असे जे विषय आहेत, म्हणजे आता त्या विषयाची परिभाषा असते, म्हणजे तर ती काहीशी वेगळी आहे आणि निबंध हा जो साहित्याचा प्रकार आहे त्याची भाषा ही वेगळी आहे. म्हणजे थॉट प्रोसेस तर आहेच आहे, पण मला ती थॉट प्रोसेस अशा पद्धतीनं मांडायची आहे की जो साहित्याचा प्रकार आहे, म्हणजे ह्याचं भान मला ठेवायचं आहे. टेक्निकल लँग्वेज वापरून तिथे चालणार नाहीये. त्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत, थॉट प्रोसेस आणि लेखनाची भाषा. तर ती साहित्याची जी भाषा आहे तर ती माझ्या थॉट प्रोसेसचा पण भाग असली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं रादर मी असं म्हणेन की लिखाणामध्ये पण ती आली पाहिजे. मी माझा हा प्रश्न विचारण्याचं कारण हे होतं की बऱ्याच वेळा 10वी पर्यंत एज्युकेशन मुलांचं हे आयदर मराठीतून किंवा सेमी इंग्लिशमधून असतं. घरात बोलली जाणारी भाषा ही मराठी असते. 11वी 12वी किंवा डिग्रीची 3 वर्ष 4 वर्ष ते इंग्रजीतून, जसं तुम्ही म्हणालात की टेक्निकल भाषेतून तयारी करतात आणि मग त्याचाच आधार घेऊन बऱ्याचदा ते इंग्रजीची निवड करतात. आणि मग जेव्हा रायटिंगची वेळ येते UPSC तेव्हा मग त्यांना अडचणी फेस कराव्या लागू शकतात का, की जर ती थॉट प्रोसेस नसेल? येस, तसं करायला पण हरकत नाही. म्हणजे मगाशी पण मी जो म्हणालो की 3 ते 4.5 वर्षाचं ग्रॅज्युएशन माझं, त्यातला कुठलाही स्पॅन असेल, इंग्रजी माध्यमातून झाला असेल आणि वाचन ऐकणं माझं, त्याच्यावरती विचार करणं आणि काही प्रमाणामध्ये विषयासाठी का असेना, तांत्रिक विषयासाठी का असेना माझं लेखन झालं असेल, तर त्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी विकसित होतो. म्हणजे पण ते झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतः त्याचं मूल्यमापन करायला पाहिजे की या संबंध पदवीच्या शिक्षणातनं जी मी इंग्रजी माध्यमातून घेतलेली आहे तर त्यातनं माझं इंग्रजी कोणत्या स्थितीत आहे. ते जर बरं असेल तर आपण त्याला चांगलं आणि उत्तम या स्थितीला नेऊ शकतो, पण हा कॉल स्वतः विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे. त्यामुळं तसा विचार करून पण इंग्रजी भाषा माध्यम घ्यायला काही हरकत नाही. म्हणजे एक भाग. दुसरा, पण जर बरं आहे आणि हे चालेल आपल्याला एवढाच जर सीमित विचार केला तर मग अशा विद्यार्थ्यांना पुढं निबंध लिहिताना, इथिक्स सारखा पेपर लिहिताना, वैकल्पिक विषयांमध्ये जे ह्युमॅनिटीचे वैकल्पिक विषय असतात तिथं भाषा माध्यम देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे बरं इंग्रजी असून चालणार आहे का आपल्याला? इथं स्पर्धा जर बघितली तर ती कटथ्रोट कॉम्पिटिशन अशी म्हटलेली आहे. त्यामुळे मी बरं इंग्रजी लिहून भागणारच नाहीये, पुरेसं ठरणार नाहीये. तर माझं चांगलं आणि त्याहीपेक्षा पुढं उत्तम इंग्रजी व्हायला पाहिजे. सो जर ते मी केलं नाही, माध्यमाची निवड करून हा विकास जर मी केला नाही आणि ही जी विकासाची प्रक्रिया आहे ती जशी इंग्रजीला लागू आहे तशी हिंदीला पण लागू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती मराठीला पण लागू आहे. सो आत्ता माझी मराठी बरी असेल, पण मी चांगली मराठी करण्याचा, उत्तम मराठी करण्याचा मी कायमच विचार केला पाहिजे. सो हे जर झालं तर मग विद्यार्थ्यांना ज्या पुढं अडचणी फेस कराव्या लागल्या असत्या त्या कराव्या लागणार नाहीत आणि त्यांची भाषा उत्तम बनत जाईल. पण जर मी त्याकडे दुर्लक्ष केलं किंवा दुर्लक्ष झालं आणि ती होण्याची शक्यता फार दाट असते तर मग मात्र तुम्हाला त्यातनं अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मग पुढचा एक प्रश्न विद्यार्थ्यांचा येतो की ठीक आहे आम्ही डिसिजन तर घेतला, पण मग संदर्भ साहित्य उपलब्ध आहे का त्याचं? एक्झॅक्टली. मी जसं मगाशी उल्लेख केला की प्रत्येक विद्यार्थ्यानं त्या भाषा माध्यमातल्या संदर्भातली किंवा भाषेच्या संदर्भातली स्वतःची स्थिती जसं लक्षात घ्यायला पाहिजे, तसं भाषा माध्यम निवडत असताना इतर 2 महत्त्वाचे क्रायटेरिया, एक मार्गदर्शन आणि दुसरं संदर्भ साहित्य. मराठी माध्यमाच्या बाबतीमध्ये हे मी अत्यंत जबाबदारीपूर्वक विधान करत आहे की मटेरियल पुरेसं ज्याला म्हणूयात आपण. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की ते मटेरियल इतकं आहे की ज्याचा वापर करून विद्यार्थी भारतात पहिले पण येऊ शकतात. ह्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि ते मी साधार बोलतोय, म्हणजे जबाबदारीपूर्वक हे मी विधान करतोय. अर्थात हे जसं मी एका बाजूला बोलतोय तसं मी त्याला जोडून असंही मला सांगायचं आहे की मराठीमध्ये साहित्य पुरेसं उपलब्ध आहे. इंग्रजी इतकं उपलब्ध आहे का? तर ॲब्सोल्युटली इंग्रजी इतकं ते उपलब्ध नाहीये. पण ही परीक्षा केवळ तयारी करणं मराठीतनं नव्हे, ती लिहिणं आणि ती उत्तमातल्या उत्तम मार्क प्राप्त करून यशस्वी होणं किंवा त्यात पात्र होणं, तेवढं मटेरियल डेफिनेटली उपलब्ध आहे. त्याला जोडून ज्या गोष्टी थोड्याशा मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे आणि त्याची खरं सुरुवात आपण पहिल्या प्रश्नाच्या उत्तरापासूनच केली होती की ही जी UPSCची परीक्षा आहे, पूर्व असेल किंवा मुख्य परीक्षा असेल, प्रश्नपत्रिकेतले प्रश्न 2च भाषा माध्यमातून छापलेले असतात. म्हणजे एक इंग्लिश आहे आणि दुसरी हिंदी आहे. यापैकी एका भाषेतला प्रश्न विद्यार्थ्यांना कळला पाहिजे. त्यामुळे मराठीतनं तयारी करणारे विद्यार्थी आहेत तर त्यांना माझं असं म्हणणं असेल की संदर्भ साहित्याचा तुम्ही विचार करू नका, ते आहेच आहे. म्हणजे ॲब्सोल्युटली ते आहे, डोंट वरी अबाउट दॅट. त्याचं मी विश्लेषण पण करतो. पण एक खबरदारी त्यांनी घ्यायला पाहिजे की भले मी मराठीतनं तयारी जरी करणार असलो तरी माझं इंग्रजी बरं असलं पाहिजे. म्हणजे मला काही तिथं लिहायचं नाहीये, मला वाचलेलं इंग्रजी समजलं पाहिजे.
सो ती खबरदारी मराठी मुलांनी घ्यायला पाहिजे. सो मटेरियलच्या उपलब्धतेचा प्रश्न ॲब्सोल्युटली नाही. आता त्याचं मला थोडक्यात स्पष्टीकरण द्यायचं आहे. हे कशाच्या आधारे मी म्हणतोय? पहिला मुद्दा, आमचा जो काही 20 वर्षाचा यातला अनुभव आहे त्यातनं एक मुद्दा लक्षात यायचा कायमच, की NCERTच्या पुस्तकानं या परीक्षेच्या तयारीची सुरुवात व्हायची. आणि NCERTची पुस्तकं CBSE सिलेबसची असल्यामुळे ती इंग्रजी आणि हिंदी अशा दोनच भाषा माध्यमातून छापली होती. आणि ती इंग्रजीतली NCERTची पुस्तकं, आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रातले विद्यार्थी बरेचसे, काही अपवाद असतील, महाराष्ट्र बोर्ड, मग माध्यम मराठी बऱ्यापैकी किंवा काही लोकांचं इंग्रजी माध्यम असतं, पण बोर्ड कुठलं आहे आणि त्याची पाठ्यपुस्तकं कुठली आहे? महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची. ती पुस्तकं एका बाजूला, त्यांचा सिलेबस एका बाजूला, आणि NCERTचा म्हणजे CBSEचा सिलेबस, याच्यामध्ये खूप फरक होता. आत्ता अलीकडं तो कमी कमी होत गेलेला आहे, पण बरीच तफावत असल्यामुळं आपले जे मराठी माध्यमातले विद्यार्थी करणारे विद्यार्थी असायचे तर त्यांना NCERTची पुस्तकं वाचण्यामध्येच बरीच एनर्जी व्यस्त करायला लागायची, कारण ती इंग्रजी आणि हिंदीमध्येच होती. आपण 2020 सालापासून NCERTच्या इंग्रजी पुस्तकांवरती आधारित मराठी भाषेतली मालिका प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळे माझं पहिलं असं म्हणणं त्या बाबतीतलं आहे की जी NCERTची पुस्तकं पायाभूत आहेत त्याची एक अत्यंत सविस्तर अशा प्रकारची पुस्तकांची मालिका युनिक प्रकाशनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेली आहे. एक. दुसरं, बिपनचंद्रा ग्रोवर अँड ग्रोवर ही जी सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मध्ये इतिहास नावाचा जो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, तर त्याची इंग्रजीतली नावाजलेली ती पुस्तकं आहेत. त्या पुस्तकांचा अनुवाद कित्येक वर्षापासून अवेलेबल आहे. आणि अलीकडे तर अनेक प्रकाशनांनी, त्याच्यामध्ये ऑक्सफर्डचं प्रकाशन आहे, मॅग्रॉ हिल नावाचं प्रकाशन आहे, त्याच्यानंतर सेज नावाचं प्रकाशन आहे. या प्रकाशन संस्थांनी स्वतः त्यांच्या प्रकाशनाची अनेक चांगली चांगली पुस्तकं मराठीमध्ये इव्हन TMH देखील काढली. एक्झॅक्टली. म्हणजे आणि तिसरी त्याला जोडून मला गोष्ट सांगायची की युनिक प्रकाशन गेल्या 20 वर्षापासून काम करते, आणि त्या काही विद्यार्थ्यांना करायचे ते माहिती असेल. आपण राज्यघटनेसाठी जे GS2 साठी उपयुक्त आहे, भारतीय राज्यघटना घटनात्मक प्रक्रिया खंड 1, त्याची पहिली एडिशन 2008-9 साली काढलेली आहे आपण. आणि आत्ताची जी 2024 एप्रिल 2024 मधली आहे, मला अनेक विद्यार्थ्यांनी त्याचा फीडबॅक दिलेला की अशा प्रकारचं पुस्तक इंग्रजीमध्ये पण अवेलेबल नाही. सो मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून युनिक प्रकाशनानं अशी प्रत्येक विषयाची संदर्भ पुस्तक, इथिक्स, ज्या बाबतीमध्ये आपण 2 मराठीमध्ये पुस्तकं निर्माण केलेली आहेत. एक आहे अपर्णा दीक्षित, सुश्रुत रवीश आणि विक्रांत भोसले सर, त्यांनी संदर्भ पुस्तक लिहिलेलं आहे. आणि दुसरं जे मराठीमध्ये इथिक्ससाठी पुस्तक आपण प्रकाशित केलेलं आहे ते म्हणजे PYQचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे आपण. म्हणजे PYQचं पुस्तक आधी इंग्रजीमध्ये केलं. कुठली PYQ आहे ती? इथिक्स नावाच्या, म्हणजे GS4 नावाच्या पेपरची, 2013 ते 2023 या काळातली. सो माझा मुद्दा असा आहे की अनेक प्रकाशन संस्थांनी त्यांची मूळ इंग्रजीतली पुस्तकं मराठीमध्ये अनुवाद केलेली आहेत, आणि आपल्यासारख्या प्रकाशन संस्थांनी आणि इतरही आहेत की ज्यांनी मुळात अशी विषयवार पुस्तकं मराठीमध्ये अत्यंत दर्जेदार पद्धतीनं निर्माण केलेली आहे. सो आणि शेवटचा भाग, वर्तमानपत्राच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला हे मान्य करावं लागेल की इंग्रजीमध्ये द हिंदू सारखं वर्तमानपत्र, एक्सप्रेस सारखं वर्तमानपत्र, बिझनेस लाईन, बिझनेस स्टँडर्ड ही जी इंग्रजी भाषेमधनं प्रकाशित होणारी वर्तमानपत्र आहेत, त्या तोडीची मराठीमध्ये प्रकाशित होत आहेत का? तर ती त्या तोडीची होत नाहीत. आता ही अडचण देखील लक्षात घेऊन आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून जानेवारी 2024 ते आत्ता या महिन्यापर्यंत हिंदू वर्तमानपत्रावरती आधारित सारांश दर महिन्याला मराठी माध्यमातून साधारणतः 70 ते 75 पानांचा आपण प्रकाशित करत आलो आहोत. आणि एप्रिलपासून, म्हणजे तो अंक येईल मे मध्ये, एप्रिल महिन्यापासून आपण हिंदू नाही तर मी ज्या 5-6 इंग्रजी वर्तमानपत्राचा उल्लेख केला ती एका बाजूला आणि मराठीतली चांगली वर्तमानपत्र दुसऱ्या बाजूला, ही सगळी 8-10 वर्तमानपत्र एकत्रित करून मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण 100 ते 125 पानाचं मासिक मराठीमधनं पुढच्या महिन्यापासून प्रकाशित करत आहोत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या मेन्स पीडी म्हणजे युनिक मेन्स पीडी नावाने आपण करत आहोत. त्याचं कारणच हे आहे की जशी आपण NCERTची मालिका मराठीमधनं प्रकाशित केलेली आहे, आणि तो नुसता अनुवाद नाहीये, आम्ही NCERTची पुस्तकं बघितलेली आहेत, ICSE बोर्डाची पुस्तकं बघितली आहेत, आणि अर्थातच महाराष्ट्र बोर्डाची अनेक बोर्डाची पुस्तकं एकत्रित ठेवून राज्यघटना, भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था, भारतीय समाज, जे विषय सामान्य अध्ययनामध्ये महत्त्वाचे आहेत, त्या आंतरराष्ट्रीय संबंध, त्या सगळ्या विषयावरती मराठीमधनं ती पुस्तक मालिका आपण प्रकाशित केली आहे. तिथपासून ते हे जे मी आत्ता ज्या युनिक मेन्स पीडियाचा उल्लेख केलेला आहे, दर महिन्याला हे मासिक 100 ते 125 पानामध्ये, आणि ते डिजिटल फॉर्ममध्ये आपण सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे मटेरियलचा इश्यू जो आहे तर तो पूर्णपणे
आता बाजूला गेलेलं आहे. ते काय आव्हान म्हणून राहिलेलं नाही, ती अडचण म्हणून राहिलेली नाही. पण पुन्हा एका बाबीचा मला मुद्दा म्हणून उल्लेख करायचा आहे की जे विद्यार्थी मराठीतनं तयारी करणार आहेत त्यांनी इंग्रजीकडं दुर्लक्ष करता कामा नये. किती पातळीपर्यंत माझं इंग्रजी असलं पाहिजे? तर प्रिलिम्समधला इंग्रजीतला प्रश्न, मेन्समधला इंग्रजीतला प्रश्न किंवा प्री आणि मेन्स या दोन्ही पातळ्यांमधला म्हणजे परीक्षांमधला हिंदीतला तरी प्रश्न मला समजला पाहिजे. सो इतकं इंग्रजी किमान तुम्हाला त्या बाबतीमध्ये यायला पाहिजे. तुम्ही ज्याचा उल्लेख केला की हिंदू सारांश जो जानेवारीपासून ते एप्रिल 2024 पर्यंत आला आणि आता मे पासून त्याला आपण इतर वर्तमानपत्रांच्या मदतीनं मेन्स पीडी असं म्हणतो, जो डिजिटल फॉर्मॅटमध्ये. सो आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्याच्या जर लिंक आपल्याला जर देता आल्या, जुन्याही देऊयात, येणाऱ्या प्रत्येक अंकाची लिंक देऊयात. सॉरी, आता जुन्या तर आपल्याला देता येतील. येस. आणि इन फ्युचर आपण ते अपडेटही करू, म्हणजे या व्हिडिओमध्ये जसजसे ते अंक येतील तसतसे आपण ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण अपडेट करू. ओव्हरऑल तुम्ही जे विवेचन जे सविस्तर केलं की संदर्भ साहित्य उपलब्ध आहे का, तर मला वाटत नाही की आता विद्यार्थ्यांचे प्रश्न काही राहिले असतील त्याच्यामध्ये की रेफरन्सच्या रिगार्डिंग, की तुम्ही जसं म्हणालात की पुरेसं संदर्भ साहित्य हे मराठीतून अवेलेबल आहे. म्हणजे एका बाजूला परीक्षा विद्यार्थी देऊ शकतो, तो डिसिजन घेऊ शकतो, त्यासाठी गायडन्स अवेलेबल आहे, त्यासाठी स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. पण मला एक वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की सपोज एखादा विद्यार्थी येणाऱ्या 1-2-3 आठवड्यामध्ये, येणाऱ्या 1 महिन्याभरामध्ये त्याला तो डिसिजन घ्यायचा आहे. ही ऑर शी इज ऑन दॅट क्रॉस रोड, की त्याला इंग्रजी किंवा मराठी या दोनपैकी एका विषयाची किंवा माध्यमाची निवड करायची. सो त्याच्यासाठी असं काही रूल ऑफ थंब किंवा त्याच्यासाठी असं काही त्याला काय चेक करायला पाहिजे, कसं त्याला ठरवायला पाहिजे इमिजिएटली जर त्याला डिसिजन घ्यायचं? एक बेसिक गोष्ट त्या बाबतीत करता येते की एखादा विषय घ्या, कुठलाही विषय घेतला तरी चालेल, आणि त्यावरती असं निर्णय घ्यायचा की मला एक 500 शब्दामध्ये राईटअप लिहायचा आहे. मराठीतनं मी लिहून बघतो आणि इंग्रजीमध्ये मी लिहून बघतो. आता मी जर असा विद्यार्थी असेल की माझं संपूर्ण शिक्षण 10वीपर्यंत, त्यानंतर 11वी-12वी आणि संपूर्ण ग्रॅज्युएशन मराठी माध्यमातून झालं असेल, तर त्या विद्यार्थ्यांना बिलकुल इंग्रजीचा विचार करता कामा नये. त्यांनी तात्काळ निर्णय घ्यायला पाहिजे की मी मराठी माध्यमातूनच या परीक्षेची तयारी करणार आहे. राहिला प्रश्न त्या विद्यार्थ्यांचा ज्यांचं सेमीमधनं स्कूलिंग झालेलं आहे आणि पुढं कुठली तरी प्रोफेशनल डिग्री इंग्रजी माध्यमातून झालेली आहे आणि मग त्यांच्यासमोर तो पेच असतो, मी इंग्रजी घेऊ की मराठी घेऊ. तर त्यांनी एक साधा उपाय ज्याचा मी उल्लेख केलेला आहे की एक विषय ठरवा आणि 500 शब्दामध्ये मला कोणत्या भाषेमध्ये आत्ता चांगलं लिहिता येतं, म्हणजे तुम्ही ते स्वतः चेक करा. ओके, सिनियर्सना दाखवा किंवा कुठल्याही शिक्षकांना तुम्ही दाखवा आणि तुम्ही निर्णय घेऊ शकता की माझं इंग्रजी कसं आहे, बरं आहे असं त्यातनं जर स्वतःला वाटलं किंवा इतरांनी तुम्हाला फीडबॅक दिला तर त्याला तुम्हाला रिफॉर्म करता येईल, बेस्ट ऑफ बेस्ट करता येईल. आणि मी तुम्हाला असे असंख्य उदाहरणं देतो की ज्यांचं इंग्रजी बरं होतं पण त्यांनी उत्तमातलं उत्तम इंग्रजी विकसित केलेलं आहे. तृप्ती धोडमिसे 2018 संपूर्ण भारतामध्ये 17वी रँक आहे त्यांची, आणि त्यांचा रिटर्नचा स्कोर ऑल इंडिया 4th रँक अशा प्रकारचा होता. म्हणजे सो त्यांनी 4 अटेम्प्ट दिलेले आहेत आणि 4थ्या मेन्सला म्हणजे त्या पात्र झाले आणि ऑल इंडिया रँक त्यांची 17वी आलेली आहे. आता त्यांना मी राज्यशास्त्र म्हणजे त्या टेस्ट सिरीजला होत्या, राज्यशास्त्राच्या बाबतीमध्ये मेंटॉरशिप त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांचं मी इंग्रजी बघितलेलं होतं. आधीच्या अटेम्प्टला जे इंग्रजी होतं आणि शेवटच्या अटेम्प्टला ज्या प्रकारे त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये सुधारणा केलेली आहे, कारण बाय दॅट टाइम त्यांचा संपूर्ण अभ्यास झाला होता, त्यांनी आधी मेन्स लिहिलेल्या होत्या किंबहुना मुलाखत फेस केली होती. मग त्यांच्यासमोर ज्या वर्षी त्या 17व्या आल्या त्या वर्षी चॅलेंज काय होतं की माझा बाकी अभ्यास झालेला आहे, मी कमी कुठे पडते, तर माझं लँग्वेज आणि आर्टिक्युलेशन कुठेतरी कमी पडतंय आणि मग त्याच्यामध्ये जर मला सुधारणा करायच्या असतील तर मग जे मटेरियल इथनं मिळतंय, ज्या क्लास नोट्स मिळत आहेत, जी मॉडेल आन्सर मिळत आहेत, तर ती मॉडेल आन्सर काळजीपूर्वक वाचणं, त्यातनं कीवर्ड्स बाजूला काढणं आणि ठरवून आपल्या उत्तरामध्ये अशा प्रकारचे कीवर्ड्स, टर्म्स, टर्मिनॉलॉजी यायला पाहिजे. सो मला असं वाटते की या प्रकारची तयारी जर केली आपण तर पुढे अडचणी येणार नाही. त्यामुळे कमिंग बॅक टू द आन्सर मी असं म्हणेन की अशी द्विधा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरळ मी जो मगाशी एक उपाय सांगितलेला आहे, विषय निवडा आणि 500 शब्दामध्ये दोन्ही भाषेमध्ये पण तुम्ही लिहून बघा, स्वतः ते तपासा किंवा इतरांकडनं त्यावरती फीडबॅक मिळवा. मला आणखी एक प्रश्न याच्यामध्ये ऍड करायचा जो मागच्याच प्रश्नाशी निगडीत आहे, रेफरन्सेसशी निगडीत, की मराठी भाषेतून जर समजा तयारी विद्यार्थ्यांना करायची असेल तर अशा काही अडचणी त्यांना फेस कराव्या लागतात का? जर लागत असतील तर त्या कोणत्या स्वरूपाच्या अडचणी आहेत आणि त्याच्यावरती सोल्युशन काय? येस, म्हणजे आता त्याला आपण मुद्दा म्हणून अडचण म्हणूयात. म्हणजे तर ती काय आहे
की आता मराठी माझी मातृभाषा आहे, माझं संबंध शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे, म्हणजे स्कूलिंग ते अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत. तर अदरवाईज मला ती भाषा वाचण्यासाठी, म्हणजे त्या भाषेतनं मटेरियल वाचण्यासाठी अडचण येण्याचं काही कारण नाही आहे. पण तरी देखील अडचण येऊ शकते, कारण ज्या प्रकारचा सिलेबस UPSCला आहे आणि त्याच्यासाठी जी पुस्तकं वाचायची आहेत त्याची कदाचित जर मला त्या प्रकारच्या वाचनाची सवय नसेल, तर मग तिथं पहिली अडचण येते, भले आपण मराठीतलं संदर्भ साहित्य वाचतोय पण ह्या संकल्पना आपल्याला माहितीच नाही आहेत आणि त्यातले शब्दच मला माहिती नाही आहेत. तर ही अडचण त्यांच्या बाबतीमध्ये डेफिनेटली येऊ शकते. आता ज्या विद्यार्थ्यांना अशी अडचण येते तर त्यांनी स्वतःला असं सांगावं की मला माझ्या वाचनातला प्रत्येक शब्द समजून घेतला पाहिजे आणि घ्यायचा आहे, त्याचा अर्थ मला कळला पाहिजे, किंबहुना तो तशा प्रकारचा शब्द जिथं आवश्यक आहे तिथं माझ्या लेखनामध्ये मला तो वापरता यायला पाहिजे. सो ही अडचण डेफिनेटली येऊ शकते. दुसरं, लेखनाची अडचण पण येऊ शकते, त्यामुळं ती आपल्याला सोडवता येते, त्यावरती प्रयत्न डेफिनेटली करता येतील. दुसरी जी मला मुद्दाम म्हणून सांगायची आहे की मराठी माध्यमातनं तुम्हाला ही परीक्षा देता येते, त्यामुळे तुम्ही तयारी करू शकता, मार्गदर्शन आहे, मटेरियल्स हे सगळं आहे म्हणजे. पण एक दुसरी अडचण काय, ती मुद्दाम त्याचा मगाशी पण मी उल्लेख वेगळ्या पद्धतीने केला होता, की ती काय आहे, मी सगळं मराठीत बघत गेलो तर मला एक अडचण अशी येऊ शकते, इंग्रजीकडे दुर्लक्ष झालं तर. UPSCच्या प्रश्नपत्रिका ज्या 2 भाषा माध्यमातून छापले त्यातलं एक इंग्रजी आहे, दुसरी हिंदी आहे. अनेकांना असं वाटू शकतं की मला हिंदीत समजेल, पण जे हिंदी उदाहरण घ्या, घटनेच्या संदर्भातलं हिंदी, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भातलं हिंदी, ते आपल्याला सहजासहजी समजत नाही. त्यातले काही पारिभाषिक शब्द आपल्याला असं वाटेल की इंग्रजीतले आपल्याला तात्काळ समजतील, चटकन समजतील. हिंदी त्यातली जी परिभाषा आहे त्याची आपल्याला सवय नसल्यामुळं हिंदीवरती आपण विसंबून राहू शकत नाही. याचा अर्थच असा आहे की मग मला इंग्रजी भाषेतला शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. ही मला असं वाटते की ते कळतं का, आता तेवढं इंग्रजी आपलं आहे का, तर ही अडचण असू शकते. मी जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, म्हणून आपण विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच काय सांगतो की तुम्ही अभ्यासक्रम बघा आणि आयोगाचे जुने प्रश्न बघा. आता जुने प्रश्न आयोगाचे 2 भाषा माध्यमातून असतात आणि आपण युनिक प्रकाशनाच्या माध्यमातून वारंवार मी याचा उल्लेख का करतोय, तर त्याचं कारण असं आहे की आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका आपण इंग्रजी आणि त्याचा अनुवाद मराठीमध्ये केलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांमधले काय प्रश्न आहेत त्याच्यामधले जे कीवर्ड्स आहेत इंग्रजीमध्ये येणारे, तर ते कीवर्ड्स मराठीत काय त्याचा अर्थ होतो, किंवा कुठल्या मराठी शब्दाचा इंग्रजीमधला शब्द कुठला आहे, म्हणजे ती 2 वे प्रोसेस त्यांना करता येते. त्यामुळे त्यांच्या बाबतीतली दुसरी अडचण ही आहे की परीक्षेमध्ये येणारे प्रश्न समजणं, म्हणजे आणि ते जर समजून घ्यायचे असतील तर मला असं वाटतं की 2 बेसिक गोष्टी ते करू शकतात. एक, गतवर्षीय प्रश्नपत्रिका बघा, म्हणजे मग तुम्हाला लगेचच कळेल की ते जे इंग्रजीमधले प्रश्न आहेत आधी इंग्रजीतलेच बघावेत त्यांनी, किती शब्द मला अडतायत, कुठल्या प्रकारचे शब्द मला माहिती नाही आहेत ते त्यांनी माहिती करून घ्यावेत. आणि दुसरा जो उत्तम मार्ग आहे की मी जसं मगाशी म्हणालो की आपण युनिक मेन्सपीडिया नावाचं मासिक मराठीतनं काढणारच आहोत, म्हणजे ओके, ते हिंदू सारांश म्हणून आहे, पण मी जाणीवपूर्वक मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही रादर माझी रिक्वेस्ट असेल की त्यांनी एक इंग्रजी वर्तमानपत्र रोज अर्धा ते पाऊण तास, किमान अर्धा ते पाऊण तास वाचत राहावं. म्हणजे ओके, आता त्या अर्धा पाऊण तासाच्या वेळेमध्ये काय होणार आहे, त्यांचं सगळा पेपर तर कव्हर होणार नाहीये, त्यातनं त्यांची चालू घडामोडीची तयारी संपूर्ण होणार नाहीये. पण माझा हेतू हा आहे की त्यांचं जे बेसिक इंग्रजी लागणार आहे तर ते बेसिक इंग्रजी त्यांना त्या वर्तमानपत्राच्या वाचनातनं विकसित करता येईल. म्हणजे सो अडचण पण ती येऊ शकते जर त्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर, म्हणून त्याच्यावरती हा छोटा उपाय आहे आणि तो समर्पक उपाय आहे. मग ती वर्तमानपत्र वाचताना काही आर्टिकल्स किंवा एडिटोरियल्स याच्यावरती भर असावा का न्यूजवरती असावा? न्यूज एखादी, एडिटोरियल वाचावंच आणि एखादं त्यातला कॉलम वाचावा. म्हणजे एक 40-45 मिनिटाच्या किंवा कधीतरी तासभर म्हणजे. आणि मला असं वाटते की एक 4 ते 5 महिने विद्यार्थ्यांना सतत वर्तमानपत्रातले 1 तास तुम्ही रोज जरी वाचला, नवे जे शब्द आहेत ज्याचा अर्थ मला माहिती नव्हता, इंग्रजीबद्दल बोलतोय आपण, ते जर असे 4 ते 5,000 शब्द त्यांना माहिती झाले तर मला असं वाटते की तुम्हाला जगातलं कुठलीही इंग्रजी समजेल, म्हणजे बेसिक इंग्लिश तर समजेलच आपल्याला. आणि त्याच्या आधारे तुम्हाला परीक्षेतल्या प्रश्नपत्रिका पूर्व असतील किंवा मुख्य परीक्षा असेल त्याबरोबर तुम्हाला समजून घेता येतील. खरं तर हा विषय जो आहे तो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाचा अशा स्वरूपाचा आहे त्यांच्या एकूणच डिसिजन प्रोसेसमध्ये. आणि त्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न अजूनही बरेच आहेत. आणि मला इथं असं लक्षात येते की या व्हिडिओला किंवा या पॉडकास्टला आपल्याला 2 भागांमध्ये खरं तर डिवाईड करावं लागेल. पण तत्पूर्वी माझा एक महत्त्वाचा जो प्रश्न, जो अगदी तुम्ही सुरुवातीला जी काही नावं सांगितली तेव्हापासून माझ्या मनामध्ये घर करतोय, की अनेक विद्यार्थी हे तुमच्या मार्गदर्शनाखाली घडलेले आहेत, शिकलेले आहेत, त्यांचा प्रवास तुम्ही जवळून बघितलेला आहे. त्यातली काही नावं मगाशी तुम्ही सांगितली.
हे जे सगळे विद्यार्थी होते यांना या प्रकारच्या अडचणी आल्या का, किंवा त्यांच्या काही स्टोरीज तुम्हाला सांगता येतील का? येस, मला असं वाटतं की त्यांना बेसिक भाषेची अडचण नव्हती. म्हणजे कारण एक तर त्यांचं आयदर मराठी माध्यमातून शिक्षण झालं होतं, उदाहरणार्थ शीतल ओगले किंवा अन्सार शेख. ओके, त्यांचं संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे आणि त्यांची मराठी भाषा पण चांगली होती. सो तो भाग नव्हता. मग अडचण किंवा त्याला आव्हान म्हणूयात. म्हणजे आव्हान त्यांच्यासमोर काय होतं की जो सिलेबस UPSCचा आपल्याला वेगवेगळ्या सोर्सेसमधनं वाचायचा आहे, तर तो प्रश्नाला अपेक्षित अशा उत्तराच्या रूपामध्ये प्रभावीपणे मांडायचा आहे. त्यामुळे तिथं त्यांचं आव्हान होतं आणि त्यांनी अत्यंत मेटिक्युलसली, म्हणजे मला शीतल मॅडमचं उदाहरण यासाठी आठवतंय की पहिली प्री त्या अपात्र झाल्या. ओके, आणि दरम्यानच्या काळामध्ये जो वेळ होता, कारण प्री झाल्यानंतर निकाल, आणि जर तुम्ही प्रिलिम्स अपात्र झालात, ओके, क्वालिफाय नाही झालात, तर थेट तुम्हाला पुढच्या वर्षीच्या प्रिलिम्सपर्यंतची वाट बघावी लागते. सो हा दरम्यानचा जो 5-6 महिन्याचा कालावधी होता, तर त्यांना आम्ही असं सांगितलं, त्यांनी ठरवलेलं होतं की मी प्रिलिम्स पास झालेली आहे असं गृहीत धरून त्यांनी जवळपास तो जो 5 महिन्याचा कालावधी होता, तेव्हा पॅटर्न UPSCचा वेगळा होता. 2 वैकल्पिक विषय होते त्यांचा, एक मराठी लिटरेचर, दुसरा राज्यशास्त्र, आणि सामान्य अध्ययनाचे 2 पेपर असायचे. तर या सगळ्या पेपरचे 6-6 टेस्ट पेपर त्यांनी त्या 5 महिन्याच्या काळामध्ये लिहिलेले आहेत. त्यामुळे तो संपूर्ण अभ्यासक्रम केवळ त्यांच्या 2-3 वेळा वाचनातनं किंवा रिव्हिजनमधनं गेलेलं नाही, तर त्यांच्या हाताखालनं गेला तो, म्हणजे लिहिलं त्याच्यावरती, असं समजून, असं गृहीत धरून की आपण देखील त्या वर्षीच्या UPSCच्या मुख्य परीक्षेला आहोत. म्हणजे सो हा एक भाग झाला. आता अन्सारच्या बाबतीमध्ये मी बघितलेलं आहे, अन्सारनं नव्या आत्ताचा जो पॅटर्न आहे, म्हणजे 11 साली प्रिलिम्स बदलली आणि 2013 पासून UPSCच्या मेन्सचा पॅटर्न बदलला. त्या नव्या पॅटर्नमध्ये त्यांनी ती परीक्षा लिहिलेली आहे. तेव्हा झालं काय की पूर्वीचे 2 वैकल्पिक विषय कमी करून एकच ठेवण्यात आला, पण सामान्य अध्ययनाचं वेटेज हे वाढवल्या गेलं. त्याच्यामध्ये सामान्य अध्ययनाचे 4 पेपर्स आहेत आणि इथिक्स सारखा 4था पेपर नव्यानं समाविष्ट केला गेला आणि एसेचा 250 गुणांचा स्वतंत्र पेपर समाविष्ट करण्यात आला. सो एका अर्थाने हे चॅलेंज होतं आणि इथं तुम्हाला तुमची विचाराची प्रक्रिया त्या मराठी भाषेमध्ये आणि त्यात चांगल्यात चांगलं मटेरियल कंटेंट मला इतक्या मोठ्या सामान्य अध्ययनाच्या पेपरसाठी त्यातल्या विषयातल्या प्रश्नांमध्ये मला समाविष्ट करायचं आहे, तर ते चॅलेंज होतं. म्हणून मग त्याच्याबद्दल वाचणं, त्याला प्रोसेस करणं, त्याची पुन्हा रिव्हिजन करणं आणि अत्यंत प्रभावीपणे आपल्याला 10 गुणांसाठीचा असेल, 15 असेल, 20 असेल किंवा 125 गुणांचा एसे असेल, अशा वेगवेगळ्या गुणमर्यादेमध्ये त्याची शब्दमर्यादा सांभाळत लिखाण करणं आणि त्यासाठी त्यानं क्लास झाल्यानंतर संपूर्ण 1 वर्ष ओके पूर्ण लिखाणाची प्रॅक्टिस केलेली होती. म्हणजे सो आव्हान मी म्हणेन. म्हणजे अन्सार खरं तर ग्रॅज्युएशनच्या दरम्यान 3 वर्ष सलगपणे 3S इंटिग्रेटेड बॅचच्या द्वारे आपल्याशी कनेक्टेड होता. नाही, 1 इयर इंटिग्रेटेड बॅच त्यांनी केली. सेकंड इयरला असताना 1 इयर इंटिग्रेटेड बॅच केली. सो त्याचं पदवीचं 2रं वर्ष संपलं आणि 3रं वर्ष संबंध त्याचं रिकामा होतं. ओके, त्या त्या काळामध्ये त्यानं लिखाणाचा सराव केला. त्याचा जर्नी कसा होता म्हणजे ओव्हरऑल? मला असं वाटतं की वर्गामध्ये अजूनही आहेत, म्हणजे आपले ते रेकॉर्डिंग्स आहेत, म्हणजे तो वर्गामध्ये तो अजूनही एक, म्हणजे मला ती आठवण कायमस्वरूपी आहे की एकमेव असा विद्यार्थी होता की जो कुठलाही प्रश्न विचारायचा. आणि बऱ्याचदा तर असं झालेलं आहे की मला विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली की नाही सर, हा खूप वेळ खातो. म्हणजे मी म्हटलं की नाही, त्याचा तो हक्क आहे आणि साध्यातली साधी शंका जरी तुम्हाला मनामध्ये आली तर ती तुम्ही विचारली पाहिजे. कदाचित समजा तुम्हाला वर्गामध्ये उभं राहून विचारायला किंवा बसून विचारायला अडचण येते, पण तुम्ही वर्ग संपल्यावरती विचारू शकता. त्यामुळे त्यांना प्रश्न विचारणं थांबवलं नाही. म्हणजे हा एक भाग. दुसरा, क्लास हा एक भाग झाला. क्लास तर सगळीच मुलं करतात, म्हणजे पण क्लास नंतरची जी प्रोसेस आहे त्यांना अत्यंत मेटिक्युलसली, प्रामाणिकपणे, कारण त्यावेळेला आपण कुणाशीच अकाउंटेबल नसतो. क्लास संपलेला आहे, 1 वर्षानंतर मला परीक्षा द्यायची आहे कारण माझं 3rd इयर सुरू आहे. तर या काळामध्ये स्वतःला असं सांगणं की मला हे संबंध वर्ष अत्यंत चिकाटीनं वापरायचं आहे, त्याचा उपयोग करायचा आहे. आणि मग तो 15 दिवसाला, 3 दिवसाला सगळ्या आमच्या म्हणजे GSचे आणि राज्यशास्त्र सगळ्या फॅकल्टींची अपॉइंटमेंट घेऊन त्या 3 आठवड्यामध्ये लिहिलेले प्रश्न तो दाखवायला यायचा. सो एव्हरी 3 वीक्स तो भेटायचा. हे जे आहे तर हे त्याने अत्यंत मेटिक्युलसली केलेलं आहे. मला असं वाटतं की त्यामुळे पहिल्या अटेम्प्टमध्ये जायचं. इव्हन इंटरव्ह्यूच्या बाबतीत देखील लायब्ररीचा जो तो एकमेव विद्यार्थी होता. आपण जे इंटरव्ह्यूसाठी फॅसिलिटी केलेली आहे, महाराष्ट्राशी संबंधित पुस्तकं असतील, हॉबीच्या संदर्भातली पुस्तकं असतील, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, तर हा असा विषय की त्यावरती दरवर्षी वेगवेगळे लेखक लेखिका काही ना काहीतरी लिहित असतात. त्यावरती आपण अलीकडे प्रकाशित झालेली पुस्तकं त्या लायब्ररीमध्ये ठेवलेली होती. तर तो एकमेव विद्यार्थी आहे की ज्यानं 3 आठवडे सलग बसून म्हणजे मेन्स दिली आणि मुलाखतीच्या दरम्यानचा जो कालावधी आहे, मेन्स आणि मुलाखतीच्या दरम्यानचा कालावधी,
तर त्या कालावधीमध्ये त्याला जी काही बायोडाटाशी संबंधित आणि विषयाशी संबंधित पुस्तकं होती ती अत्यंत व्यवस्थितपणे त्यांनी वापरली ती लायब्ररी अजूनही आहे. अजूनही आहे. येस. ओव्हरऑल मुलं प्रश्न विचारत नाहीत. म्हणजे जनरली मुलांची एक समस्या ही असते की मुलं प्रश्न विचारत नाहीत, पण आन्सरच्या रूपानं थोडासा एक मेसेज विद्यार्थ्यांना पण मिळेल की प्रश्न विचारणं किती गरजेचं आहे किंवा किती महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाचं आहे. कारण प्रश्न जर विचारला नाही तर आपलं काय चाललंय हे आपल्याला पण कळत नाही, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रश्न विचारता याचा अर्थ तुम्हाला समजत नाही किंवा तुम्हाला काहीतरी वाटतं, म्हणजे ती प्रोसेस सुरू झालेली आहे. म्हणजे भले तुम्हाला तात्काळ त्याचं उत्तर मिळत नसेल, साध्यातला साधा प्रश्न मिळाला तरी काही हरकत नाही. म्हणजे याचा अर्थ आहे तुमची विचाराची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि युपीएससीच्या परीक्षेमध्ये विचाराची प्रक्रिया ही नितांत महत्वाची आहे. मला एक शेवटचा प्रश्न आणखी विचारायचा आहे या पार्टमधला. तुम्ही मगाशी जी 2 नावं घेतली, अभिनव देशमुख सर आणि प्रतीक ठुबे सर, तर त्यांचा प्रवास कसा होता किंवा त्यांचा जो डिसिजन त्यांनी जो घेतला होता तो तुम्हाला कसा, तुम्ही त्याला बघता? नाही, मला असं वाटतं की अभिनव देशमुख, त्यांचा मला अजूनही पहिला पेपर आठवतोय. त्यांची मराठी चांगलीच होती. म्हणजे त्यात प्रश्न काय होता की दिलेल्या काळामध्ये त्यांनी तो अभ्यासक्रम कंप्लीट केला. दॅट वॉज द ओनली थिंग. म्हणजे मुळात त्यांचं मराठी चांगलं होतं आणि इतकं ते नेमकं लिहायचे. म्हणजे भाषेच्या बाबतीमध्ये आपल्याला वेगवेगळे फॉर्मॅट्स बघायला मिळतात. म्हणजे एक कसं असतं की थोडीशी साहित्याच्या वाचनाची आवड असेल तर त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होत असतो आणि मग त्यांची भाषा तुम्हाला अशी थोडीशी अलंकारिक, साहित्यिक अशा प्रकारची ती जाणवत असते. म्हणजे हा एक प्रकार झाला. पण दुसरा एक प्रकार असतो की अत्यंत साधा आहे. तर त्यांची भाषा अत्यंत साधी होती पण अत्यंत नेमकी होती. आणि मला असं वाटतं की युपीएससीच्या बाबतीत पण हा जो रूल आहे, ज्याला आपण कन्व्हेन्शनल विजडम असं मानतो, की सिम्पल लँग्वेज इज द बेस्ट लँग्वेज. ती अलंकारिक असेल अजिबात नाही. म्हणजे तुमची भाषा ही साधी असू द्या. मी ज्या तृप्ती मॅडमचा उल्लेख केला, त्यांची भाषा बघा अत्यंत साधी इंग्लिश आहे पण अत्यंत शार्प, अत्यंत क्लॅरिटी आहे आणि टर्मिनॉलॉजीचा उपयोग त्यांनी केलेला होता. सो तो अभिनव देशमुख सरांच्या बाबतीमध्ये. प्रत्येकचं माझी आठवणच अशी आहे की त्याची आई आणि ते असे दोघं मला भेटायला आले होते आणि सगळी चर्चा झाली आणि मग स्वाभाविकपणे तो शेवटचा मुद्दा आला की माध्यमाचा काय. मग मी बोलायला लागलो तर त्यांनी मला बोलूच दिले नाही. तो असं म्हणाला की सर माझी माध्यमाची निवड झालेली आहे. मग मी विचारलं काय, तो म्हणाला की मी मराठीतनंच लिहिणार आहे. मी पुढं काहीच त्याला बोललो नाही. कारण ज्या विद्यार्थ्यानं व्यवस्थित सारासार विचार करून हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं लॉजिक क्लिअर होतं, की माझं मराठी चांगलं आहे, मला वाचनाची सवय आहे आणि मला लिहिता चांगलं येतं. ही वॉज व्हेरी सॉर्टेड. म्हणजे त्या अर्थाने त्याला क्लॅरिटी होती. त्यामुळे मला त्या बाबतीमध्ये फारसं काही बोलायलाच लागलं नाही. येस, मला आणखी काही प्रश्न विचारायचे आहेत. ज्याचा मगाशी उल्लेख आपला झाला की सीसॅट नंतर काय परिस्थिती बदलली, किंवा आणखी एक माझ्या मनामध्ये प्रश्न आहे की यावर्षीचा निकाल आणि एकूणच महाराष्ट्राचा टक्का, त्याच्याबद्दल अनेक प्रश्न सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण हे सर्व प्रश्न आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणार आहोत. हा होता या एपिसोडचा पहिला भाग की यूपीएससी परीक्षेची तयारी मराठीतून करता येते का. तर तुमच्यापैकी अनेकांचा हा डाऊट आता क्लिअर झाला असेल. हा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सरांकडनं मिळालेलं असेल. आपण याच्या दुसऱ्या भागामध्ये आणखी काही महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.